ब्रेक के बाद आप सभी का बहुत स्वागत है सी न्यूज़ भारत में। नमस्कार, मैं हूं रत्ना। वक्त हो गया महाराष्ट्र बुलेटिन का। बात होगी अकोला की, जहां हिंदू नेताओं ने कलेक्टर ऑफिस पर जोरदार विरोध प्रदर्शन किया है। साथ ही बात होगी मुंबई की, जहां नगर सेविका मनीषा भगत ने प्रेस कॉन्फ्रेंस कर प्रशासन के खिलाफ नाराजगी जाहिर की है। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से चर्चा करेंगे। कम्युनिस्ट नेता और लेखक गोविंद पंसारे की लिखी किताब शिवाजी कौन थे को लेकर महाराष्ट्र के अकोला में हिंदुत्व संगठनों ने जोरदार विरोध प्रदर्शन किया। हिंदू राष्ट्र सम्मान समिति और कई हिंदू संगठनों ने जिला कलेक्टर कार्यालय पहुंचकर प्रदर्शन किया और किताब पर तत्काल प्रतिबंध लगाने की मांग उठाई। प्रदर्शनकारियों का आरोप है कि किताब में छत्रपति शिवाजी महाराज के इतिहास को तोड़ मरोड़ कर पेश किया गया है और उनके बारे में एकरी भाषा का इस्तेमाल कर हिंदुओं की धार्मिक भावनाओं को ठेस पहुंचाई गई है। प्रदर्शन में हिंदू राष्ट्रीय कोऑर्डिनेशन कमेटी के कोऑर्डिनेटर उदय महा, स्वराज्य नवनिर्माण फाउंडेशन के पदाधिकारी, हिंदू जनजागृति समिति के रविंद्र फतेह समेत बड़ी संख्या में हिंदू संगठनों के कार्यकर्ता मौजूद रहे। प्रदर्शनकारियों की मांगे शिवाजी कौन थे, किताब की बिक्री और वितरण पर तत्काल प्रतिबंध लगाया जाए, संबंधित प्रकाशकों और संस्थानों पर आईपीसी की धारा 299 और 196 के तहत आपराधिक मामला दर्ज किया जाए। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा कोण होता शिवाजी असा एकेरी उल्लेख करून देशद्रोही गोविंद पानसरे यांनी एक पुस्तक लिहिलं। त्यांनी लिहिलेल्या पुस्तकानंतर अनेक तथाकथित इतिहासकारांनी पिवळी पुस्तकं छापून शिवाजी महाराजांचा आपल्या लेखनातून मोठ्या प्रमाणात अपमान केलेला आहे। हा अपमान महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण भारताची जनता, भारताचे हिंदू धर्मप्रेमी, शिवप्रेमी हा अपमान कधीही सहन करणार नाही। गोविंद पानसरेंनी लिहिलेल्या त्या पुस्तकांमध्ये शिवाजी महाराजांच्या अपमानाबरोबरच शिवाजी महाराजांच्या सह असलेले, शिवाजी महाराजांनी कधी हिंदवी स्वराज्य हा शब्दप्रयोग केला नाही अशा प्रकारचे अनेक विभिन्न आरोप त्या पुस्तकातून केले गेले आहे। ज्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा एवढा मोठा काळ शिवाजी महाराजांना आपण आद्य हिंदू धर्म संस्थापक म्हणतो, ते शिवाजी महाराज हिंदू धर्माचे संस्थापकच नव्हते अशा प्रकारचा आरोप या पुस्तकांमध्ये केला गेलेला आहे। याचं कारण एकच फक्त की जय शिवाजी जय भवानी म्हटलं की महाराष्ट्रातल्याच नव्हे तर संपूर्ण भारताच्या प्रत्येक नागरिकाच्या अंगात रक्त सळसळतं, पण ते सळसळणारा हिंदूंचं रक्त या लोकांना नको आहे आणि तिथेच हा घाला घालण्याचा अयशस्वी प्रयत्न त्या पुस्तकाच्या माध्यमातून केला आहे। मी आजच्या या हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करतो, हे पुस्तक तात्काळ या पुस्तकावर बंदी घालावी आणि याच लोकांनी सगळ्या सोशल मीडियावर, फक्त गुगल असो ट्विटर असो याच्यावर सुद्धा हे पुस्तक अपलोड करून ठेवलं आहे, ते ताबडतोब ते पुस्तक तिथून हटवण्यात आलं यावं अशी मी यांना या आंदोलनाच्या निमित्ताने विनंती करतो। नसल्यास हे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर अधिक तीव्रतेने समोर येईल आणि त्याचे परिणाम सरकारला आणि त्या लेखकाला सुद्धा भोगावे लागतील, हे या निमित्ताने मी नमूद करतो। जय श्रीराम, भारत माता की। अकोला महाराष्ट्र से सी न्यूज़ संवाददाता संदीप सावजी की रिपोर्ट। मुमरा के वार्ड नंबर 26 में पानी की समस्या अब गंभीर होती जा रही है। लगातार हो रही जल किल्लत से परेशान नागरिकों के मुद्दे को लेकर नगर सेविका मनीषा भगत ने प्रेस कॉन्फ्रेंस कर प्रशासन के खिलाफ नाराजगी जाहिर की है। इसी मुद्दे को लेकर नगर सेविका मनीषा भगत ने प्रेस कॉन्फ्रेंस कर प्रशासन पर लापरवाही का आरोप लगाया है। उन्होंने कहा कि बार बार शिकायत करने के बावजूद भी कोई ठोस कार्यवाही नहीं की जा रही। मनीषा भगत ने कहा कि पानी जैसी बुनियादी सुविधा लोगों का हक है, लेकिन वार्ड 26 के नागरिकों को इसके लिए तरसना पड़ रहा है। प्रशासन को तुरंत ध्यान देकर नियमित और पर्याप्त पानी सप्लाई सुनिश्चित करनी चाहिए। नगर सेविका ने चेतावनी देते हुए कहा कि अगर जल्द ही समस्या का समाधान नहीं किया गया तो वह नागरिकों के साथ मिलकर आंदोलन करेंगी और अब देखना होगा कि प्रशासन इस गंभीर समस्या पर कब तक कदम उठाता है और वार्ड 26 के लोगों को राहत मिलती है या नहीं। मनीषा भगत ताई ज्या नगरसेविका आहेत 26चा, त्यांचे काही प्रश्न त्यांना मांडायचे आहेत, त्या संदर्भात त्या बोलतील।
तुम्हाला नंतर काय प्रश्न विचारायचे असेल आपण विचारू शकतो. आता 15 तारखेला आमची महासभा आहे. त्यानुसार म्हणजे मला पाण्याचं आपल्या मुंबईमध्ये माझा वॉर्डात मी आता सर्वकडे बघते तर पाण्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो आहे. आणि माझं जसं वॉर्ड आहे मुंब्रा सुरू होतं रेती बंदरपासून तिथपासून, पण पूर्ण मुंब्रा कौशामध्येच पाण्याची टंचाई आहे. तर माझं अशी मागणी आहे आणि मी आयुक्तांनाही पत्र पाठवलं आहे आणि महसूल मंत्र्यांनाही ते पत्र पाठवलं आहे की रेती बंदरमध्ये जसं आज बालकुमपासून जसं बघायला गेलं तर आपलं घोडबंदरपासूनच गायमुखपासूनच तो दिव्यापर्यंत जे काही खाडी किनारीचा भाग आहे ती जी जागा आहे ती मळीची जागा आहे. जे गाळ साठून ते झालेलं ती मळीची जागा, तर ते सरकारी जागा आणि ते शासकीय भूखंड असल्याने तिथे त्या गोष्टीच्या त्या जागेवर इतके अतिक्रमण झालेले आहेत. म्हणजे आता मुंब्र्याचा बघायला गेलं तर तिथे लग्नाचे हॉल आणि परत तिथे काही हॉटेल्स आणि पत्र्याचे असे शेड त्यांनी उभारले आहेत. तर माझं असं आहे की मी पत्र तिकडचे सहाय्यक आयुक्तांना मुंब्र्याच्याही पाठवलेलं आहे की ती कारवाई करण्यात यावी आणि लवकरात लवकर तिथे ते इनलिगल जे काय त्यांनी स्ट्रक्चर उभं केलं आहे ते तोडण्यात यावं. आणि तिथे आयुक्तांना मी अशी मागणी केली आहे की तिथे आहे ना म्हणजे एक टाकी किमान 4 दशलक्ष लिटरची असावी. अशा जर 4 टाक्या किमान 2 तरी टाक्या झाले तर मुंब्रा आणि कौसाची जी पाण्याची टंचाई आहे पाण्याची आणि आपल्या गरीब जनतेच्या असं पाण्याचा जितकं तिथे हाल आहेत ना. माझ्या इथे जसं 26 नंबरपासून तर 33 नंबरपर्यंत जो डोंगराळ भाग आहे टोटल गरीब वस्ती आहे आणि तिथे पाण्याची इतकी टंचाई आहे की ते पाणी विकत पण घेऊ शकत नाही आहे. आणि आता आम्हाला ते सांगतात ताई इकडे पाणी नाही तिथे पाणी नाही. आम्ही किती टँकर पाठवते, आम्ही स्वखर्चाने त्यांना टँकर वगैरे पाठवते, पण ती पाणी टंचाई कुठेतरी आहे ना भरून निघावी म्हणून त्यासाठी ना त्या 4 टाक्या जर नसेल तर 2 टाक्या किमान झाल्याच पाहिजे. आणि ते जे मुंब्रा भाग खाडी किनाऱ्याचा भाग आहे तिथे जे अतिक्रमण झाले आणि तिथे बाजूलाच आमचे नेते माननीय जितेंद्र आव्हाड साहेब यांनी जे चौपाटीचं त्यांनी तिथे हे केलं, पण ती चौपाटी त्या अतिक्रमणमुळे तिथे कुठेतरी त्याचं दादा हे होतं आहे ना. म्हणजे कुठेतरी चांगलं त्यांनी हे घेतलं तर ते म्हणजे त्यांनी इतकं अतिक्रमण केलं ना का त्या चौपाटीची शोभाच निघून चालली आहे. आणि त्याच्यामुळे हे जे टाक्या झाले तर जनतेचेही प्रश्न सुटतील आणि शासकीय भूखंडाचा लाभ फक्त लोकांसाठी जनतेसाठी आहे. त्याच्याने तिथे ते पाण्याची टाकी झालीच पाहिजे अशी माझी मागणी आहे. मैडम, में पानी पुरवठा के बाहर कई महीनों से देखा जा रहा है कि पानी की लाइन टूटी हुई है, उसको बनाया नहीं जा रहा है. काफ़ी सारा हज़ारों लीटर की तादाद में पानी को वेस्ट देखा जा रहा है. उस पर कई मरतबा हमारे सहायक आयुक्त कवाले साहब को एक शिकायत पत्र भी दिया गया लेकिन कोई कार्रवाई नहीं हुई. इस पर क्या कहना चाहोगे? नहीं, उस बारे में है ना मैंने वो पत्र भी दिएला है. अभी पिछली महासभा हुई जब मैंने पत्र दिएला है. जितने लाइन टूटेली है ना अभी जैसा रेती बंदर का जो परिसर है उधर हम लोग ने खुद के खर्चों से उधर किएला है. खुद का खर्चा करके है ना वो पाइपलाइन जो जितनी टूटी थी ना तो उससे क्या होता है मतलब अगर वो भी ध्यान देंगे. अगर आप बोल रहे पूरा मुंब्रा कौसा में वही प्रॉब्लम है, बराबर बोल रहे हैं आप, लेकिन अगर वो सच में ध्यान देंगे ना तो मैंने जैसा रेती बंदर में हम लोग ने खुद के पैसे से किया ना तो क्या है पहाड़ के इलाके में जैसा ऊपर पहाड़ के जैसा डोंगर भागामध्ये नहीं जाने वाला मतलब बिना मोटर से पानी जा रहा है करेंगे तो. और कैसा है, मैं एक बात बोलता हूँ, 440 करोड़ रुपया लाइन जूनी लाइन चेंज करने के लिए ये बजट में रखा है. तो अभी मैं चाहूँगा कि सब नगर सेवक जो मुंब्रा के हमारे हैं वो फंड का इस्तेमाल करें और नई लाइन अगर कोई फॉल्टी लाइन है तो चेंज करके लें. इसके अलावा सर मुंब्रा पानी पुरवठा के अंदर जो ढक्कन को सड़ा हुआ देखा गया है, जो पानी जहाँ पर स्टोर होता है वहाँ पर भी काफ़ी गंदगी पाई गई है. वहाँ हम लोग जब हम लोग गए ना तो वहाँ पे देखा गया था, लेकिन हम लोग ने बोले थे उनको कि ढक्कन चेंज करना है तो हाँ बोले, लेकिन अब तक वो बोलते कि बारिश के पहला कर देंगे. अभी देखते हैं बारिश के पहला नहीं हुए तो हम लोग उसके लिए तो वापस आवाज उठाएंगे ही. समजून घ्या. आज पत्रकार परिषद घेऊन ही का बोलते याच्या संदर्भात तर महापालिकेमध्ये आमचे 12 नगरसेवक आहेत. आपल्याला आपले मुद्दे मांडायला जशी वेळ मिळाली पाहिजे तशी मिळत नाही. आता हे जे अतिक्रमण त्या हिच्या वॉर्डामध्ये ही बोलते त्याच्याबद्दल बोलायला उठलं तर आरडा होऊन तिला बंद करायला लावतात बोलणं. म्हणून तुमच्या माध्यमातून प्रशासनाला जागं करायची ही एक संधी आहे.
आणि कसं आहे शेवटी आज माझा जन्मच मुंबईत झालाय, मी लहानाची मोठी तिथून झालाय, तर मला आहे ना तिकडच्या जे जनतेचे तिकडच्या लोकांचे जे हाल आहेत ते मी त्यांचे जसं आपण बोलतो ना एक समान सगळ्यांना घेऊन चाललोय, पण त्यांचे हाल आपण तिथे राहतोय म्हणून आम्हाला त्यांचे हाल दिसत आहेत. म्हणून मी बोलते कुठेतरी पाण्याचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह आहे. सर्वात मोठा प्रॉब्लेम पाण्याचा मुंबईत झाला आहे आणि माझी एकच मागणी आहे का तिथे जर त्या 4 दशलक्ष लिटरच्या जर टाक्या उभारल्या गेल्या तर खूपच छान होईल. मुंब्रा कवशाचा पूर्ण पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. मॅडम, गेल्या वर्षी नजीब मुलांनी पत्रकार परिषद घेतली होती याच पाण्याच्या प्रश्न आणि 4 टाक्या बसवण्याचं त्यांनी अहवाल पूर्ण सादर केला होता. 26 नंबरमध्ये पण 33 नंबरमध्ये पण अजूनपर्यंत ते टाके उभारले गेलेले नाही आपल्या मुंब्र्यामध्ये. कारण जी पाईपलाईन हायवेवरनं जाणार होती त्याचंही काम अजूनपर्यंत सुरू झालेलं नाही. जो प्रश्न मुंब्र्यामध्ये उद्भवतोय आज त्यामध्ये ॲज अ नगर, कारण साहेब पठाणांनी पण गेल्या महासभेत एक प्रश्न उचलला होता की एक MLD जितकं पाणी आपल्याला मिळायला पाहिजे तो मिळत नाही. त्यासाठी तुम्ही काय करणार? कारण साहेब पठाण ॲज अ मेन नगरसेवक त्यांनी तो आवाज उचलला. आता तेच मी बोलले, आम्ही त्याचा पाठपुरवठा आता बघा, आम्ही हे जे मुद्दे आता यांना सांगितले, जी मागणी आम्हाला पाहिजे ते मागणी केली आम्ही. आता ती मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही आम्ही त्या मागेच लागणार आहे की आम्हाला ती मागणी पूर्ण करून द्या. असं नको व्हायला की उद्या जर तुम्ही महासभामध्ये टाकीचा एक प्रस्ताव ठेवला तर नजीब मुल्ला परत म्हणणार की आम्ही हा प्रस्ताव आधीच ठेवला होता आणि आमच्यामुळे हे झालं. हे बघा, प्रस्ताव श्रेय घ्यायचा संबंध नाही. लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत. श्रेय कोणीही घ्यावं पण प्रश्न सुटले पाहिजेत. या पुऱ्या कळवा मुंब्र्याला माहिती आहे की ज्या सुधारणा झाल्यात ते 2009 नंतर झाल्यात आणि आव्हाड साहेब आमदार झाल्यानंतर झालेले. आता असं बघायला गेली आपले मुंब्रा कौसा की जो स्थिति है उसमें खाली अपने राष्ट्रवादी पक्ष शरद चंद्र पवार गट यही इनके ही नगर सेवक काम कर रहे हैं, बाकी के नगर सेवक सब उंगली दिखा रहे. मैं तो बोलती हूँ ना, आज मैंने खर्चा सब आहे ठीक आहे. आता एक मॅटर दादा आपल्या माझ्या वार्डात चाललंय सेफ पटनच्या ह्याच्यावरून, बरोबर आहे. भिंतीचं फक्त तो बोर्ड दाखवते, उंगली दिखा रहा है. वो क्यों उंगली दिखा रहे? मत दिखाओ ना, तुम काम करो ना लोगों का. हम लोग को लोगों ने चुन के लाए काम करने के लिए, हम लोग काम कर रहे. मी स्वतःच्या खर्चाने आज लोकांची कामं, आज माझा भाऊ माझ्या सोबत राकेश भगत तो काम करतोय. मैं आज आपको बताऊंगी कि ये 50 काम मैंने पूरा किया है खाली 3 महीने में, खुद के खर्चे से. महानगरपालिकेच्या फायली बनायची वाट न बघता जर कोणी स्वतःच्या पैशानी काम करत असेल तर ती मनीषा भगत आहे, वॉर्ड क्रमांक 26 मध्ये. माधुकाना ठाकूर नावाचे एक नगरसेवक होते 86 साली, कळव्यातले माधुकाना ठाकूर. ते त्यांच्याकडे अशी प्रथा होती, कोणी माणूस गेला तर स्वतःच्या पैशाने खर्च करून काम करायचे. तशी प्रथा हिने चालू केली आहे की स्वतःच्या पैशाने खर्च करते आणि कामं करते. आणि आम्ही तिला सांगतो की असं करू नको, महानगरपालिकेकडनं काम करून घे. पण आता त्यांनी माझ्यावर लोकांनी जो विश्वास दाखवलाय त्याच्यावरून तर त्यांना मी जे शब्द दिले, जे आम्ही जेव्हा निवडणुकीच्या काळात जे शब्द दिले, तर माझं असं आहे की माझे शब्द दिलेले ते पूर्ण व्हावे. आणि त्यांनी काहीतरी आमच्याकडून आशा ठेवली आहे ना. आज दत्तूवाडी जो माझा परिसर आहे, माझ्या एरियामध्ये प्रभागामध्ये, तिथे ना या 20 वर्षामध्ये कोणीही ढुंकून बघितलं नव्हतं. तर तिथे म्हणजे गटाराचं दादा 20 वर्षापासून काम नाही आणि तिथून लोकांचा येण्या जाण्याचा रस्ता बंद झालेला. तो मी आहे ना, जसं निवडणुकीचा निकाल लागला दादा 4थ्या दिवशी काम चालू केलं आणि ती लोक एवढी खुश झाली ना. तिथे पाण्याचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. जे होते ना काही जणांना डोंगर भागात पाईपलाईन नव्हती. ठीक. मुंब्रा थाने से सी न्यूज़ संवाददाता साबिर शेख की रिपोर्ट। थाने में अवैध रूप से इलेक्ट्रॉनिक सिगरेट, वेप और तंबाकू हुक्का उत्पादों की बिक्री का बड़ा खुलासा हुआ है। पुलिस की सतर्कता के चलते पुलिस ने तुरंत कार्यवाही शुरू कर दी। पुलिस ने इलाके में इलेक्ट्रॉनिक सिगरेट, वेप और तंबाकू हुक्का उत्पादों की अवैध बिक्री का पर्दाफाश किया है। इस मामले की जानकारी उन्होंने चितलसर पुलिस स्टेशन के सीनियर पीआई सुनील वरुड़े को दी है। सूचना मिलते ही पुलिस हरकत में आई और चितलसर पुलिस स्टेशन के अधिकार क्षेत्र में आने वाले हाइट पार्क इलाके में तुरंत टीम भेजी गई। पुलिस ने मौके पर पहुंचकर जांच शुरू कर दी है और संबंधित लोगों के खिलाफ कड़ी कार्यवाही की संभावना जताई जा रही है। फिलहाल पुलिस पूरे मामले की जांच में जुटी हुई है। देखना होगा कि इस कार्यवाही में और क्या खुलासे सामने आते हैं। थाने से सी न्यूज़ संवाददाता साबिर शेख की रिपोर्ट। बुलेटिन में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।